हे बघा, आज ब्रेडचं पुडिंग करायचं आहे. तर एक डेझर्ट म्हणून हे तुम्ही करू शकता कोणी येणार असेल तर, किंवा असंही खायला छान लागतं. तर ब्रेडचं पुडिंग करताना मी हे 2 पेले, हे पेले आहेत, हे 2 पेले दूध घेतलं. मी एका पेल्याचं प्रमाण सांगते तुम्हाला. 1 पेला दूध घेतलं तर त्याला छोटे स्लाईस असतील तर 2 घालायचे, आणि मोठे असतील तर एक किंवा दीड घाला. हे बघा, हा स्लाईस जरा मोठा आहे ब्रेडचा, त्यामुळे हे 1.5 घातला तरी चालतो, किंवा 1 घातला तरीही चालेल. आणि ब्रेडचे कडा काढून मग त्याचे तुकडे करायचे. आता हे आम्ही घरातच खाणार आहे आणि आमच्याकडे ह्या कडा आवडतात, कारण त्या खरपूस लागतात. म्हणून तुम्हाला जर कोणी पाहुणे येणार असेल तर त्याच्या कडा काढून घ्या. आणि ब्रेड कडा काढल्यात तर मात्र ब्रेड 1.5 घाला, आणि कडा न काढता घातला तर 1 घातला तरी चालेल. म्हणजे 1 पेल्याला 1 मोठा स्लाईस ब्रेड. त्याच्यानंतर हे दूध आहे ते थोडंसं कोमट करून मी ह्याच्यात आता घालणार आहे. हे बघा, दूध घातल्यावर त्याला साधारण एक अर्धा तास तरी चांगलं त्याच्यामध्ये भिजून द्यायचं. भिजला की तो सॉफ्ट होतो चांगला, आणि मग त्याच्यामध्ये आपण काय काय टाकायचं ते बघू. आता हे बघा, 1 पेला दुधाला 2 टेबलस्पून साखर घ्यायची आहे, आणि 2 टेबलस्पून कॅरेमलसाठी साखर लागणार आहे. म्हणजे एकंदर 4 टेबलस्पून आपल्याला साखर लागणार आहे. तसंच एका पेल्याला 1 अंडं घालायचं आहे. माझ्याकडे 2 पेले आहेत म्हणून मी दूध आहे म्हणून मी 2 अंडी घेतली. तसंच वेलची पावडर घालायची आहे. मी आता हे 5-6 वेलच्या घेतल्या आहेत, ह्याची पावडर करून टाकणार आहे. थोडा केशर टाकणार आहे मी वरतून. जेव्हा कॅरेमल करून आपण वरतून जेव्हा हे मिश्रण टाकतो वाफवायला, त्यावेळेला वरून केशराच्या काड्या टाकल्या की रंग छान येतो. आणि ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, केशर पण ऑप्शनल आहे. वेलची टाकल्यावर केशर टाकायला पाहिजे असं नाही आहे. तर केशर टाकायचं असेल तुम्हाला तर तुम्ही वेलची आणि केसर दोन्ही टाकलं तर चव छान लागते. आणि ते दोन्हीही टाकायचं नसेल तर तुम्ही इसेन्स टाकू शकता, कारण का अंड्याचा थोडासा वास येतो, तो येऊ नये म्हणून इसेन्स, वेलची पावडर किंवा केसर हे टाकायला पाहिजे. आणि आता ड्रायफ्रूट तुमच्या मनावर आहे, तुम्हाला जे ड्रायफ्रूट टाकायचे ते तुम्ही वरतून टाकू शकता. आता आपला ब्रेड मी भिजायला ठेवला आहे, तो अर्धा तास भिजल्यावर मी ही साखर त्यात टाकणार आहे. आता अर्धा तास झालेला आहे. त्याच्यात मी 2 अंडी टाकली आहे, कारण माझ्याकडे 2 पेले दूध आहे. त्याच्यामध्ये एका पेल्याला 2 चमचे, ह्याप्रमाणे मी 4 चमचे साखर टाकते. तुमचे किती पेल्याचं असेल त्याप्रमाणे तुम्ही अंदाज घ्या. आणि एका पेल्याला 2 चमचे साखर, 2 टेबलस्पून, आणि 2 टेबलस्पून हे आपल्याला कॅरेमल करायला ह्या डब्यामध्ये घातली आहे. आता हे सगळं मी हँड मिक्सीने ढवळून घेते. आता हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं. आता हे सगळं ढवळून एकजीव झालेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये आता मी वेलची पावडर टाकते. वेलची पावडर आधी टाकून घ्यायची, म्हणजे ती पूर्ण त्यात मिक्स होते. तुम्ही इसेन्स पण टाकू शकता. आता ह्यातली साखर विरघळेल, म्हणजे विरघळायलाच आली आहे, तिथपर्यंत आपण कॅरेमल करून घेऊ. बघा, साखर 1 पेल्याला 2 चमचे कॅरेमल, याप्रमाणे माझे 2 पेले आहेत म्हणून मी 4 चमचे साखर घेतलेली आहे. आता ते गॅस चालू केला आहे आणि त्याच्यावर हे मी भांडं ठेवलं आहे. आता त्या हे विरघळेल साखर, आणि त्याचा असा ब्राऊन कलर आला की मग आपण गॅस बंद करणार. हे बघा, आता आपलं छान हे कॅरेमल झालेलं आहे. साखर छान विरघळली आहे, ती सगळीकडे आता मी अशी पसरवून घेते. आणि हे थोडंसं आपल्याला गार व्हायला ठेवायचं आहे, कारण हे गरम असताना पातळ असतं, आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये जर आपण हे टाकलं मिश्रण तर ते खाली
कॅरेमल राहणार नाही, ते त्याच्यातच मिश्रणच मिक्स होऊन जाईल. त्यामुळे थोडंसं गार करायला ठेवू. तसंच मी इथे हे पुडिंग आता बॉईल करा म्हणजे उकडून घ्यायचं आहे. त्यामुळे मी एका माझ्या इडलीच्या भांड्यामध्ये खाली एक गाडा ठेवला आहे आणि पाणी घातलं आहे. तर ते पाणी आपण हे गार होईपर्यंत ते पाणी आपण उकळवायला ठेवू. हे कॅरेमल आता पूर्ण म्हणजे कडक झालेलं आहे. बघा आता अजिबात किती असं वाकडं केलं तरी हलत नाही. आता हे कडक झालेलं आहे. आता हे आपलं मी पाणी ठेवलं आहे उकळवायला, ते पण उकळलेलं आहे. मी आधी ह्याच्यामध्ये हे भांडं म्हणजे वाडगा ठेवून घेणार आहे, कारण मग नंतर तो आपल्याला एकदा मिश्रण टाकलं की सरकवता नाही येणार. म्हणून हे भांडं मी त्याच्यामध्ये ठेवून घेते आणि आता हे मिश्रण मी त्याच्यामध्ये ओतते. जे ड्रायफ्रूट टाकायचे ते मी आता टाकते. मी काजू, बदाम आणि थोडेसे अक्रोड टाकले तुम्हाला जे, आणि ते सगळे खाली जाऊनच बसतात शेवटी, कारण ते काय असे जड असतात त्यामुळे खाली जाऊन बसतात. काही काही आले वरती बघा, म्हणजे वॉलनट टाकलेले ते वरती आले. आता ह्याच्यामध्ये वरती केसराच्या काड्या टाकायच्या, म्हणजे तो केसर आहे ना त्याचा रंग आपल्याला छान येतो आणि छान दिसतोही वरती. हे बघा आता मी केसराच्या काड्या टाकते वरती. केसर टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, पण रंग अतिशय सुंदर येतो त्यांनी, म्हणून टाकते मी. तसंच वेलची टाकणं पण ऑप्शनल आहे. वेलची नसेल टाकायची तर तुम्ही इसेन्स टाकू शकता, चॉकलेट इसेन्स जो तुमच्याकडे असेल तो इसेन्स टाकू शकता. पण इसेन्सनी चव वेगळी लागते, वेलचीची आणि केशराची चव वेगळी लागते. तर बघा ह्या केशराच्या काड्या मी टाकल्या आहेत भरपूर. आता आपण ह्याला झाकण ठेवू आणि एक अर्धा तास मी त्याला बॉईल होऊन देणार आहे मीडियम गॅसवर. अर्ध्या तासांनी बघू. आता अर्धा तास झालेला आहे. मी हे झाकण काढते. खूप वाफ येते. ते बघा आता केसराचा रंग किती छान आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सुरी घालून बघूया की चिकटतं आहे का. सुरीला चिकटलं तर अजून व्हायला पाहिजे, चिकटलं नाही तर झालेलं आहे. हे बघा सुरीला अजिबात चिकटलेलं नाही आहे, त्यामुळे आपलं पुडिंग आता तयार आहे. आता हे गार करून नंतर एकदम गार झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं आणि गारगार खायचं, खूप छान लागतं. आपलं ब्रेडचं कॅरेमल पुडिंग तयार आहे. एकदम सॉफ्ट आणि छान लागतं आणि खूप छान हे होतं. हे बघा आतून पण किती छान होतं. आणि कॅरेमल आपण जी साखर केली त्याच्यामुळे खालतून असा त्याला ब्राऊन रंग येतो. वरती आपण केसर वगैरे टाकल्यामुळे त्याचा वरतून रंग पण खूप छान होतो आणि खालून असं ब्राऊन होतं आणि खायला खूप टेस्टी आणि सॉफ्ट, टेस्टी आणि खूप छान लागतं. वेलचीची आणि केसराची चव अतिशय सुंदर लागते. तुम्ही पण करून बघा. कोणी येणार असेल तर डेझर्टला खूप छान असं ब्रेडचं पुडिंग. आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.